आणि गोयच्या जनतेन भरभरून असे मतदान या वेळाचेर केले, म्हणजे रिकॉर्डी मतदान, म्हणजे आतापर्यंतचे लोकसभा निवडणुकीक जाल्ले विक्रमी मतदान असे गोंया भितर जालें 75% एंड अबव. आणि तातूंतल्यान सगळ्यान गोष्ट बरी म्हळ्यार मॅक्झिमम मतदान जे आसा 3 मतदारसंघ, ज्या मतदारसंघा भितर उत्तरेक परी हांगासर 87%, सांखळी 86.5%, वाळपय 82.97%, मय 83.11% आणि बिचोली 82%. म्हणजे उत्तरेक मोर देन अबव 80% अशा 5 मतदारसंघा भितर मतदान जालें. आणि दक्षिण गोंया भितर हायेस्ट वोटींग जे आसा ते सांगे हांगासर 82.22%, सावर्डे 79.80%, 98% आणि काणकोण 78.52%. आणि त्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जे आम्ही अपेक्षित धरताले की 75%च्या वयर मतदान जावपाक जाय, आणि खऱ्या अर्थान एक बरें विक्रमी मतदान हे जाल्लें आसा. आणि हे करता आसतना सांगपाक बरें दिसता की ज्या तरेचे रिपोर्ट्स आमी पळयतात की नवीन मतदार आसतले किंवा विविध महिला आसतल्यो, युवा आसतले, ह्या सगळ्यांनी बहुतेक भारतीय जनता पार्टीक मतदान केल्लें आसा. ही सर्वच खरीखोर बरी गोष्ट आसा. ज्यांच्यांनी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाचेर जे सरकार चलता त्या सरकाराक मतदान केलें. आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचेर जे गोंयांत सरकार आसा त्यांच्या लिडरशिपीक हे मतदान केल्लें आसा. आनी त्यामुळे हे करता आसतना हांवें पळयलें की आमचे सगळे मंत्री, आमदार ज्या तरेन तांच्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर काम केलें, गेले 3 महिने सगळ्यांनी स्वताक झोकून दिले. घरोघर प्रचार आसत, बारीक बारीक कॉर्नर मिटींग आसत, आणि पूर्णपणे स्वता निवडणुकीक असेंब्लीक रावतात अशा पद्दतीचें काम ह्या सगळ्या आमदार, मंत्री हे करपाक शकले. आणि म्हणूनच तर विक्रमी मतदान, म्हणजे एखाद्या मतदार 80% अबव मतदान जावपी सोपी गोष्ट न्ही. म्हणजे 100तले 80 लोकांपेक्षा जास्त, म्हणजे 87 लोक मतदान करतात पर्या भागात. सांखळी भागात भितर 86.5% लोक मतदान करतात. वाळपय 82% करतात, म्हणजे 100तले 82-83 लोक भायर सरतात. मया 84 लोक भायर सरतात, बिचोली 82 लोक, आणि बाकीचे मतदारसंघ. आणि त्यामुळे हे खूप बरी गोष्ट आसा. तांच्यांनी ज्या तरेन एक वावर केलो, हातूंतल्यान हे विक्रमी मतदान जालें. गेल्या 2 वर्सां आमी सुरवाती पासून सांगत आयल्या की निवडणूक असेंब्लीची जाल्या नंतर भारतीय जनता पार्टीन लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केली. संघटन म्हणून विविध कार्यक्रम पार्टीन दिल्ले वयले कार्यक्रमूय राबयले, आणि स्थानिक हांगाले सगळे कार्यक्रम राबयले. आणि हे करता आसतना सगळ्यांचो इन्वॉल्वमेंट, आणि खास करून सरकार चलयता आसतना सरकाराचो मुखिया जो आसता त्याने जर ऑर्गनायझेशनच्या हातून इंट्रस्ट घेतलो आसत जाल्यार तातूंत सगळे जाण इंट्रस्ट घेतात. आणि खऱ्या अर्थान मुख्यमंत्र्यान दिल्ल्या कार्यक्रमा भितर जितलो टायम सरकाराक दिवं जाय तितलोच काम सरकार चलयता आसतना पार्टी ऑर्गनायझेशनान ज्या ज्या वेळार मागलो त्या त्या वेळार तांच्यांनी आमकां तो वेळूय दिलो. आणि त्यामुळे सगळ्या मंत्र्यांचो इन्वॉल्वमेंट हातूंत जालो. आणि म्हणून आमी गांव चलो अभियान केलें, बूथ चलो अभियान केलें, लाभार्थी अभियान केलें, जन बेनिफिशरी मेळावे केले, नवीन हॉटेलांची संमेलनां केली. सेल्फ हेल्प ग्रुपाच्या संमेलनात प्रधानमंत्री स्वता उलयले तांचे बरोबर. बूथ व्हेरिफिकेशन आमी वयर पासून स्टेट पासून आमी बुथा पर्यंत व्हेरिफिकेशन केलें इंडिव्हिज्युअली, परत पर्सनली वचून. आणि त्यामुळे आमी निवडणूक डिक्लेअर जावच्या पयलीं आमी पंचा प्रमुख आमचे परफेक्ट केले. म्हणजे आमी सुरवातीक सांगलें की निवडणूक काँग्रेसचे ज्या वेळाचेर उमेदवार डिक्लेअर जाल्ले त्या वेळाचेर आमचे 50 प्रमुखांची जबाबदारी पूर्ण करून आमी 50 संमेलनां सुरू केली. एका पेजीचो एक प्रमुख आमी केलो, 30 मतांचो जबाबदारी प्रत्येकाक दिल्ली. आणि त्यामुळे ताचो फायदो आमकां पर्सेंटेज ऑफ वोटींग जी आसा ही वाडोवपाक जाली. प्रत्येक 50 प्रमुखान दिल्ली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. गोंयांत सर आमी 34,550 प्रमुख केले, म्हणजे 34,500 प्रत्येक मनशा खातीर एक पेज अशा पद्दतीचें आमच्या सगळ्या 50 प्रमुखांनी जबाबदारी स्विकारली. 238 आमी संमेलनां केली त्यांची, वेगवेगळे 2-2 शक्ती केंद्र, 10-10 बुथांची, एकडे 100-150 अशे. आणि त्यामुळे हे सगळें करता आसतना तातूंत बरें वातावरण ऑर्गनायझेशनचें आमी करपाक शकले. आणि म्हणून काल आमी जेन्ना फिरताना पळयलें की बरेच भागा भितर
काँग्रेसचे बुथूय लागूना आणि कांय भागा भितर तांचे भितर पोलिंग एजंट जे बसूंक जाय ते बसोवपाक शकले ना, ही परिस्थिती आशिल्ली. कारण ते जे वल्गना आमच्या उमेदवारांचेर करताले की ज्यांच्यांनी हे करूना ते करूना, पण प्रत्यक्ष स्थिती जी आसा ती दयनीय अशी स्थिती त्या वेळाचेर काल जेन्ना एक्च्युअल वोटिंग जाली, कारण लोकांक तेंचेर विश्वास नासलो, भारतीय जनता पार्टीचेर विश्वास नासलो. काँग्रेस पार्टी सदोदीत धर्माच्या आदाराचेर, समाजाच्या आदाराचेर विविध हातूंतल्यान डिव्हिजन करपाचो प्रयत्न करता. पण ह्या गोंयच्या लोकांक तांकां तेंची जागा दाखोवन दिल्ली आसा. तेंच्यांनी विविध मार्गान आमच्या उमेदवाराचेर अपप्रचार करपाचो काम केलें. मुख्यमंत्र्याचेर वेगवेगळ्या पद्दतीन आरोप करपाचें काम केलें. पण गोंयच्या जनतेन तांच्या ते हे जे आसा तांकां साथ दिवना. गोंयच्या जनतेन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांक साथ दिली, भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीक साथ दिली, जेणे करून निस्वार्थी भावनेन भारतीय जनता पार्टीचो सगळो पर्यंत कार्यकर्तो, तो आमचो आमदार, मंत्री, थंयचे प्रमुख कार्यकर्ते यांच्यांनी स्वताक लोकां मदीं इन्वॉल्व केले आणि एक बऱ्या पद्दतीचें मतदान हें जालें. तातूंत हांव आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांची सभा जातकच एक वेगळें वातावरण हांगा निर्माण जालें. आनी त्यामुळे आमचे दोनूय नेते, दिग्गज नेते, प्रधानमंत्री मोदीजी असत किंवा होम मिनिस्टर अमित भाई शहाजी, हे स्वता गोंय धाकटें आसून सुद्दां दोन आमचे खासदार, पण ह्या दोन खासदारांच्याच प्रचाराक स्वता उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा हे येवन तांच्यांनी प्रचार केलो आनी हे ताका लागून एक बरें वातावरण गोंयभर जालें. आनी ताका लागून जे पर्संटेज ऑफ वोटींग जी आसा ती मोठ्या प्रमाणात वाडपाक शकली. ताका लागून हांव सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांक, आमचे पन्ना प्रमुखा पासून स्टेटी पर्यंतचे सगळे कार्यकर्ते, खास करून आमचे मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, आमदार, ह्या सगळ्यांनी स्वताची निवडणूक आसा अशा पद्दतीचे सगळ्यांनी काम केलें. पार्टीचे सगळे ऑफिस बेरर, आनी ताका लागून हांव सगळ्यांचे धन्यवाद करता. आनी खास करून तुमी सगळे आमचे प्रेस मिडियाचे सगळे भावा भयणां, ज्यांच्यांनी बऱ्या तरेची प्रसिद्धी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दरम्यान आसत, भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमाच्या दरम्यान आसत. तुम्ही सदोदीत आमकां सहकार्य केलें आनी एक्च्युअल फॅक्टर लोकां समोर दवरपाचो प्रयत्न केलो. आनी म्हणून काँग्रेसीन एखादें समाजाचें राजकारण जरी शेवटच्या क्षणाक केल्लें आसत जाल्यार तें सुद्दां सायडीक उडोवन भारतीय जनता पार्टीक लोकांनी समर्थन दिलें. म्हणून हांव सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांतल्यान गोंयच्या जनतेक धन्यवाद दिता, सगळ्यांचे आभार व्यक्त करता. आनी दोनूय सीट उत्तरेक आमचो श्रीपाद भाऊ नायक सुरवाती पासून मुख्यमंत्री म्हणत आयले की उत्तरेक आमी 1 लाख प्लस मार्जिनान जिखतात. अजूनय आमी ठाम आसात. उत्तरेक 1 लाख प्लस आनी दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास डेंपो ही 50,000 प्लस लिडान येतली. अजूनय आमी ठाम आसात. 50,000 प्लस लिडा भितर सीट येतले. त्यामुळे दोनूय सीट जे आसात आमी जे 400 प्लस म्हणटात त्या 400 प्लसा भितर भारतीय जनता पार्टीचे गोंयचे दोनूय सीट आसतले आनी ते सुद्दां बऱ्या लिडान आसतले. आनी हे दिता आसतना मॅक्झिमम मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीक लीड मेळटली हो पूर्ण विश्वास व्यक्त करता. आनी परत एकदा तुमचे सगळ्यांचे आजच्या पत्रकार परिशदेक स्वागत करता. आनी हांव मुख्यमंत्र्याक विनंती, भाऊक विनंती करता की भाऊन जनतेचे आभार मानचे, जनतेचे आभार मानचे, हांव भाऊक विनंती करता. आजच्या पत्रकार परिषदेक उपस्थित व राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानवडे, हांव परत एकदा तुमचे सगळ्यांचे पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत करता. काल इलेक्शन सोंपलें आणि इलेक्शनाच्या माध्यमातून जो प्रचार आमचो केलो आणि सगळ्यांत पयलीं ह्या प्रचाराक तुमी सगळ्यांनी योग्य न्याय दिलो, योग्य आमच्यो बातम्यो हाचे पर्यंत पावयल्यो म्हणून सगळ्यांत पयलीं हांव पत्रकाराचे मना पासून अभिनंदन करता, तांचे आभार व्यक्त करता. आमचे गोंयभरचे मतदार, आमचे कार्यकर्ते, त्याच बरोबर पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, आमदार आणि ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीत काम केलें, खरोखरच आमदार म्हणून नये करता कदाचित ताणें
जसे आमच्या अध्यक्षाने म्हणले प्रमाणे आपल्या स्वतःच्या इलेक्शनात जितले त्यांनी काम करून इतले पद्धतीचे उत्तम प्रकारे काम आपापल्या मतदारसंघाचे सांभाळून स्वतः घरून घर फिरपाचे सुद्धा काम त्यांनी उत्तम प्रकारे केले. हांव तांचे मनापासून आभार व्यक्त करता. कारण भारतीय जनता पार्टी एक कॅडर बेस्ड पार्टी आसा आणि त्या हातूंच्यान कॅडराक प्रोत्साहन दिवपाक आमचे अध्यक्ष, आमचे मुख्यमंत्री, आमचे अध्यक्ष हांणी ज्या पद्दतीन परिश्रम काढले, रात दीस म्हणजे कदाचित 2-3 वरां सोडले जाल्यार दिसाचे 22-23 तास अशा पद्दतीन जे कितें काम केलें आनी ताजे निश्चितपणे त्या कामाच्या आदाराचेर जी काय काल पर्संटेज आमी पळयल्या ती ताजेच एक फळां अशें हांव म्हणटा. आनी म्हणून ज्यांनी पक्ष कार्यकर्त्या सोडून नवीन लोक, नवीन आमचे मतदार ते मोदीचे सरकार थंय येवचें ह्या भावनेन तांणी आमकां खूब मदत केल्ली आसा. आनी म्हणून अशे सगळ्यांचे हांव मनापासून आभार व्यक्त करता. आनी तांच्या आशिर्वादान जशें आमच्या अध्यक्षान म्हणले त्या प्रमाणे आमचे दोनूय सीट ह्या वेळेर प्रचंड मताधिक्यान आमकां मेळटले हें निश्चित जाल्लें आसा. आनी सगळ्यांचे परत एकदां मनापासून हांव आभार व्यक्त करता. देव बरें. भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या मदीं आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट नानवडे, आमचे ज्येष्ठ नेता आनी आमचे माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, समोर असलेले आमचे सगळे पत्रकार मित्र भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयलीं गोंयच्या जनतेचो खूब खूब आभारी आसा. इतकी हीट आसतना सुद्दां म्हणजे आमी म्हणटा की मे म्हयन्यांतली 7 तारखेची हीट ही एक्स्ट्रीम हीट, हाज्या इतकी आनी हीट 7 तारखेची इतकी आनी आतां कमी जाली वतली, पॉलिटिकली कमी जाली आनी ओवरऑल बाकीचोय टेम्परेचर कमी जातलो. पूण हांव गोंयच्या जनतेचे आभार मानता, विशेश करून एजेड पर्सन जे 70 वर्सां वयले आमचे ज्येश्ठ नागरीक बरे नासतना थोडे हांतरुणा वयले उठून हे करून ह्या सुद्दां सगळ्यांनी येवन मतदान केलें, लोकशाहींतले आपलो मतदानाचो हक्क बजावलो. ह्या खातीर हांव खूब खूब अभिनंदन. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आनी इलेक्शन कमिशन ऑफ गोवा हांचे हांव खूब खूब आभार व्यक्त करता. मोठो अवेरनेस तांच्यांनी आनी जेणी बाकीच्यांनी अवेरनेस केलो इलेक्शन कमिशना बरोबर, पॉलिटिकल पार्टी आनी इतर संस्था तांचेय बी आभार. त्या निमित्ताक मतदान चड जावपाक पावलें. ग्रीन बूथ, इको फ्रेंडली बूथ, पिंक बूथ अशा पद्दतीचे वेगवेगळे कन्सेप्ट पयलीच फावटी आमकां पळोवपाक मेळ्ळे. हांव पळयतालो की आमच्या आमोण्या गांवांत खुद्द इको फ्रेंडली बूथ इट इज वन ऑफ द एट्रॅक्शन ठरलें. काही पेपरांनी तेजे फोटोय हाडल्या, म्हणजे थंय वेगवेगळी फोटोग्राफी करपा खातीर ज्या पद्दतीचो म्हणजे एकंदर उत्साहाचें वातावरण तांच्यांनी क्रिएट करपाचो एक माहोल केलो. म्हणजे आमी फोटोशूट करपा खातीर वेगळो थंय डेस्क दवरता फोटोशूट काडपाची, त्याच पद्दतीचें वातावरण आमी खरें लोकशाहींतलें फेस्टिवल म्हणपाक कांयच हरकत ना अशा पद्दतीचें बरें वातावरण. आमी जशें वातावरण आशिल्लें की एखाद्या लग्नाक गेल्ल्या सारकें. लग्नाक गेल्या उपरांत फाटले एक फोटोशूट काडपा खातीर पोस्ट दवरलेली आसता, सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक लोकांक येयना फुडें वेलकम करता, त्याच पद्दतीचें वातावरण सगळी कडेन. त्या खातीर हांव इलेक्शन कमिशनान जितको स्टाफ मोठ्या प्रमाणात तेंच्यांनी 2 दीस 3 दीस काम केलें त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करता सरकाराच्या वतीनूय बी. आनी खरोखरूच एक बरें वातावरण तेंच्यांनी क्रिएट केलें. आमी सातत्यान हांव पयलींच क्लियर करता की दोनूय सीट अध्यक्षांनी भाऊन सांगला त्या प्रमाणे भाऊ 1 लाख प्लस मार्जिनान जिखता. सावथ गोवाचो सीट 50 ते 60 हजार प्लस मार्जिनान जिखता. ह्या फर्म आसा अजुनूय बी आनी 100% जिखता. हें आमी सांगना, काँग्रेसवाल्यांनी सुद्दां सांगलें की तुमी दोनूय सीट जिखले म्हणून. तेंच्यांनी मान्य केलें. खाजगीत उलयता आसतना ते सांगता. आज जर तेंचे थोडेशे प्रेसवाल्यांचे जर किंवा तेंचे जे काँग्रेसीक वावुरताले, हांव येतना आतां जस्ट सायटालो सोशल मिडिया प्रेस पळयलें जाल्यार तेंच्यांनी एक्सेप्ट केलां की प्रदेशांत काँग्रेस फक्त 4 मतदारसंघा 4 मतदारसंघा पुरती सीमीत उरल्या म्हटलें. तेंच्यांनीच म्हटलें काँग्रेस आतां 4 मतदारसंघा पुरतीच सीमीत उरलेली आसा, हाज्या वयर उरूंक ना, खंयचे ते तुमी सोदून काडचे. थोडेशे तेंच्या कडेन जर चड काम केलें जाल्यार तांचें म्हणणें आहा की तेंचे अलायन्स पार्टनर, इंडिया अलायन्सचे पार्टनर हेच एग्रेसीव आशिल्ले, सामके झगडी करपाक बीन फिल्डार आशिल्ले. तेंच्यांनी खऱ्या अर्थान दाखोवन दिलें की आमी ओरिजिनल काँग्रेसमॅन म्हणून. आमी सामके हेंय तेंच्यांनी दाखोवन दिलें. काय आतां कोण टेक ओवर बीन करपाचो जाल्यार म्हाका खबर ना, बट ते एक तेंच्यांनी फर्मपणे. आनी ते इंडिया अलायन्सचे पार्टनर आसले पळय न्ही, तांकां कळोंक जाय आतां लीड येयले काय इंडिया अलायन्स विसरतले, म्हणजे थंय काँग्रेसची आनी दावो करपाक सुरवात केल्या. तेंच्यांनी फुडली कोणाक काँग्रेस टिकेट दितली तीय सांगल्या.
तर ती इंडिया अलायन्सवाल्यांनी ज्यांच्यांनी सपोर्ट केल्लो पळय न्ही ते आम आदमी पार्टीन आतां विसरपा जाय, कारण तो मुख्यमंत्रीच भितर आहा. ते आतां फुडें अलायन्स बी तेंचें उरचें ना. काँग्रेसीन हे हांवें तुमी म्हणटले आसले तांकां बेश्टोवपाक सांगता काय म्हणून आतां सांगलां, पयलीं सांगूंक ना. ओके, तर ती तेंच्यांनी अलायन्स बिलायन्स सगळें आतां विसरपाचें. काँग्रेसवाल्यांनी थंय तयारी करपाक सुरवात केली. आमकां कांय हरकत ना, कोरडी तयारी म्हणून हांवें सांगलां. 27च्या इलेक्शनाक आमी पळयता. बट एक काँग्रेसीन हें इलेक्शन हें विकासाच्या मुद्द्याचेर लडूंक ना. काँग्रेसीन सगळ्या जाणांच्या सपोर्टाचेर, हें धर्माच्या आदाराचेर, हें जातीच्या आदाराचेर राजकारण व्हरपाचो प्रयत्न केलो. भारतीय जनता पार्टी धर्म आनी जात ह्या आदाराचेर केन्नाच इलेक्शन लडना. ऑलवेज आमी म्हणटा की आमी विकासाच्या मुद्द्याचेर इलेक्शन लडटा. आमी विकसीत भारत 2047, विकसीत गोवा 2047 आमी कितें कामां केल्या, काँग्रेसीन कितलीं कामां केल्लीं, ह्या जेनून मुद्द्यांचेर आमी इलेक्शन लडटा. आनी ताकाच लागून तेंच्या कडेन सांगपा खातीर एकूय मुद्दो नाशिल्लो. तेंच्यांनी बाबा आमचे डबल इंजिनच्या सरकारांतले आमी कामां सांगतालीं, तेंचे डबल इंजीन सरकार आसली तेन्नाची कामां तेंच्यांनी सांगूंक जाय आसलीं. गोंयांत तेंच्यांनी कांयच करूंक नासलें म्हणून तेंच्या कडेन सांगपाकूय कांय नाशिल्लें. नाहक आरोप भाऊचेर म्हाजेर बीन करपाक लागले थोडे बेश्टेच. खरें विचार ती सांगलें ते दोळे धांपून चलता म्हणून तेंच्या कडेन सांगपाकूय कांय नाशिल्लें. आमी एकंदर ह्यो सगळ्यो गजाली सांगता आसतना हांव हेंय सांगतलों की घडये कदाचित आमी उत्तर गोंयांतलो एकूय मतदारसंघ आमी फाटीं उरचे ना. 20तल्या 20 मतदारसंघांनी आमी फुडें आसतले. घडये कदाचित सावथ गोंयांतल्या हांव हेंय बी एक्सप्रेस करपाक फाटीं फुडें ना. 6 मतदारसंघांनी आमी थोडेशे फाटीं आसात. 6 मतदारसंघांनी, पण आमी इतक्या हातूंतल्यान लीड ती ओवरकम केल्या. आनी खंयच्या मतदारसंघांनी तेंय बी तुमकां सांगता हांव. सावर्डे मतदारसंघ, ओके, काणकोण मतदारसंघ, फोंड्या मतदारसंघ, शिरोडा मतदारसंघ, मडकय मतदारसंघ, ओके, सांगे मतदारसंघ म्हणल्यार सगळ्यांत लिडीन आसलेले मतदारसंघ आतां बरोवन दवरात. सावर्डे, फोंडा, मडकय आनी शिरोडा हितून चड लीड. सेकंड टप्प्यांत काणकोण, सांगे, ओके, हातूंतल्यान लीड आसतली, बरोवन दवरात. सो तुमकां तेंय बी सांग, सो खंयचे ते तुमी सोदून काडात. 6 मतदारसंघान मातशे फाटीं आसतले, मातशे जावं शकता. हां, म्हणून आमी हे ओवरकम ह्या हातूंतल्यान करतले. बट 60,000ची मार्जीन ही नक्की आसा, 100% आसा. ताका लागूनच हांव परत एकदां म्हणजे जनतेचे विशय हे सातत्यात आमी वेगवेगळे सोडयत आसता. तेंच्या कडेन कांयच विशय उरूंक ना. म्हणून कोणी तरी एसटीक पॉलिटिकल रिजर्वेशनाचें आमीच केलें, कोण तरी 2 जाण बसले एसटीचो सपोर्ट म्हणपाक लागले तांकां. एक जालें, कोण तरी परत 4 जाण उठले आनी म्हणलें ओबीसीचो सपोर्ट हांकां. आरे भाऊच आमचो ओबीसी भाऊ, आमचो ऑल गोवा लिडर येदो व्हडलो आहा, नॅशनल लेवलाचेर भावात. आनी उठ्ठानी कोण तरी 2-3 जाण आदले दीस इलेक्शनाच्या बी प्रेस घेवन लोकांक सांगपाक. गोंयचे लोक सुशिक्षीत आसात. गोंयचे लोक आमी जाका म्हणटा हुशार आसात, ओके, एड्युकेटेड आसात. त्या खातीर खंयच्याच जाती धर्माच्या आदाराचेर मतदान करिना, हाज्याय फुडें करचे ना. आनी नवो मतदार जो आहा पळय न्ही ते तर आतां खूब अलर्ट जाल्या. ते एक स्टेप फुडें वचून आनी म्हणटा तशें मोदीजीचें विजन विकसीत भारत 2047, इनोव्हेशन, आमी स्टार्टअप, परत फार्मास्युटिकल हब्स, आमी जें म्हणटा की ग्लोबल मार्केट इंडियांत जावचें हाजें स्वप्न आमी तांकां दाखयता. हाज्या सारकेली ती तुका हेका रिजर्वेशन दी, ताका असली म्हणजे हे जे सांगतात हे उठसूट ह्यो नाका जाल्ल्यो गजाली ज्यो आहा पळय न्ही हेंच्यांनी त्या इलेक्शनान हाडपाचो प्रयत्न केलो. थोडे आसा आनी हे तेंच्यांनीच सोडलेले, काँग्रेसीन सोडलेले सगळे पिल्लू आशिल्ले, ओके. तांकां ती संवय जाल्ली आहा, हेका उबो कर तेका उबो कर, आपूण थोडेशे वेगवेगळे कडल्यान ते करीत आसतात. त्या खातीर हांव हातूंतल्यान खंयसरूच आमी मात सुद्दां न डगमगता. OCIचोय विशय, ओवरसीज इंडियन कार्ड आमीच रिजॉल्व केलो. एसटी पॉलिटिकल आतां परतूय सांगता हांव इलेक्शन जाल्या उपरांत एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन सुद्दां आमीच रिजर्व केलो. काँग्रेसीन वगीच एसटी मुख्यमंत्री दितले म्हणून सांगून लोकांक फटोवपाचो प्रयत्न करूं नाकात. लोक गोंयांतले फटोवचे ना हें सांगता. मदींच कोण तरी उठलेलो एक पार्टी येयल्लो आनी ओबीसी मुख्यमंत्री, लोकांक फटोवपाचें काम हें सदांच ह्या पॉलिटिकल पार्टींनी केलां. हांव हें इलेक्शन जाल्या उपरांत आयज सांगता परत एकदां. आमी फर्म आसा, आमी जनतेच्या सेवे खातीर आसा. आमकां देश प्रथम लोक प्रथम ह्या भावनेंतल्यान आमी सदोदीत काम करीत आयल्या. लोकांच्या सेवे खातीर आमी इलेक्शन जालें म्हणजे घरा बसतले न्ही, आमचें परत आयच्यान परत एकदां काम सुरवात जालें, ओके. सदोदीत सरकारांतलें आसतलें किंवा पार्टीचें संघटन आसतलें म्हणून सांगलें हांवें. म्हाज्या भाशणांतल्यान मुद्दो क्लियर आसलो. एक विकास, दुसरें संघटन, ह्या 2 बेसिसाचेर आमी निवडणुका लढल्यो. लोकांनी आमकां बरो प्रतिसाद दिलो. ते हांव सगळ्या लोकांचे इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एंड क्रीड
सगळे जाण आमच्या बरोबर रावले आणि अशाच पद्दतीत विकासाच्या कामांक आमच्या बरोबर रावचे ही सगळ्यां कडल्यान अपेक्षा करता आणि आमी नॉर्थ अँड साऊथ हे दोनूय सीट जिंकता. अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ही टॅगलायन आमच्या प्रचाराची ही खरी जाता आणि हे पळोवपा खातीर 4 जुनाक परत एकदाच्या प्रेस कॉन्फरन्साक ना जाल्यार म्हाका विचारात इतकें सांगता आणि तुमकांय बी हांव देव बरें करूं म्हणटा. कसलीच राजकीय समीकरणां नाशिल्लीं. म्हाका मायनॉरिटी कम्युनिटी ही आमच्या बरोबर आसा ही एक मॅसेज जी आसा मुख्यमंत्री आयल्या उपरांत एक बरी मॅसेज सगळ्यांच्या मदीं दिवपाक जाय आसली. हाज्या खातीर हांव आनी म्हाजे मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत हो मायनॉरिटीच्या त्या बुथाचेर आशिल्ले जस्ट पळोवपा खातीर. ऑफकोर्स हांव तुका म्हणटा आमी एक सुद्दां कोणूच आमचो माजी आमदार आसतलो माजी मंत्री आसतलो जाचो भारतीय जनता पार्टी कडेन सपोर्ट आसतो नॉट ओन्ली हियर बट इन नॉर्थाक सुद्दां तूं पळयशीत म्हणजे कोणूच आमच्या सभेक जर पळयतलो जाल्यार सगळे माजी आमदार आनी माजी मंत्री सगळे आमच्या स्टेजीर आशिल्ले सगळे जाण आमच्या बरोबर आशिल्ले. तर ती एक सुद्दां मनीस आमच्या कडल्यान भायर नाशिल्लो. सगळ्यांनी भारतीय जनता म्हणजे मोदीजी खातीर विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर सगळे जाण आमच्या बरोबर आशिल्ले. सीएम तुम्ही सावड्ड्या म्हणलें न्हू हायेस्ट एम पडटा तुमकां ते कॉन्फिडन्स हेजे खातीर की जे सगळे विधानसभे एकामेका आगीन चल्ले ते सध्या बीजेपीन आसा म्हणून हो कॉन्फिडन्स लोकूय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसा सावड्ड्यातले. ओके नो डावट ते जर आमच्या सगळे वांगडा आसात म्हणजे दीपक पावसकर आसा परत आसा तसो बालाजी आसा गणेश भाऊ आमचो आमदार आसा आनी एकटो रावलो तो आमच्या साखळे आहा म्हणून कांय चिंता ना. तुमची कॉन्फिडन्स तशें तुमची नेबरींग कॉन्फिडन्स हायस्ट वोटींग पर्सेंटेज सो जे पयले सांगताले तेच तितली बीट आसतली विश्वजितला जितून 30,000 तुमच्या हितून आसतली 100%. आयजूय सांगता आमी जी नॉर्थ गोवान लीड सांगल्या पळय न्ही 1 लाख ही सत्तरी आनी बिचोले तालुका लीड मेजर लीड 50,000 थंयच जातली ह्या हातूंतल्यान मेळटली. 100%. एक आम्ही एक सांगपाक विचारले की आमचे MGP अलायन्स पार्टनर MGP आमचे अपक्ष आमदार त्यांचे आम्ही धन्यवाद दिता कारण त्यांच्यानी त्याच तरेन पूर्णपणे मनापासून त्यांच्यानी तिनूय इंडिपेंडंट आमदार आणि दोनूय MGPचे आमदार आणि MGPची संघटना आणि MGPचो अध्यक्ष बरोबर दीपक बाब ढवळीकर सगळ्यांनी काम केलं त्यांचे धन्यवाद. भाऊ तुम्ही फाटी एक स्टेटमेंट केलो हे लास्ट इलेक्शन म्हणजे तुम्ही अजूनही फॉर्म आसा त्या स्टेटमेंटाचेर हो जो विषय तो म्हजो इंडिविज्युअल आसा म्हजी इच्छा जाहीर केली आतां कितें आसा काही आमचे भितर वयाचे मर्यादा आसता कोणाक हांवें फुडें आनी डावट उरचो न्ही म्हणजे म्हजी भुमिका हांवें क्लियर केला. आमी सदांच म्हणटात आमी डिसिप्लीन सोल्जर ऑफ द पार्टी जे कितें सांगता ते आमी करतले पूण म्हजे वटेच्यान हांवें म्हजी भुमिका करता पार्टी सोडोवपाक मोकळी आसा. पणजे 76% ना नॉर्मली खंयचे कमी जाले नॉर्मली पण तुवें जर पळयलें पयलींचे चार्ट इट इज मोर दॅन दॅट ह्या वेळार 76% जाले पणजे. हाच्या पयलीं तुका सांगता की हाच्या पयलीं लोकसभेतलें इलेक्शन केन्नाच जावना मतदान इवन इन पणजे सगळे कडेन वाडलें न्ही रे मतदान. एवरेज मतदान जालें 76.54%. त्या प्रमाण तशें कमी अशें म्हणनाका. पुराय देशात आमी फक्त 0.2 काय 0.3 चुकले आनी दुसरे आयले. आसामांत पयले आसात नाजाल्यार खरें म्हणजे गोंय राज्यांत पयले जावपाचे. आमी सगळे तेंचे कंपॅरिजन बाकीचे जर पळयशीत पयले जाल्ल्या सीट जर पळयशीत जाल्यार आमी फर्स्ट आसा अशें आहा. पुराय देशात आमी फर्स्ट आसा म्हणपाक काय हरकत ना एज अ स्टेट. आमी सांगिल्लें न्ही रे. अरे हांवें डे वयच्यान हांवें सकाळी वोटिंगा दीस सांगलेलें आयज 75% मतदान जातलें म्हणून म्हणजे तुमकां खबर आसपाक जाय हे मतदान जे आहा हें भाजपा खातीर जालां. बीजेपी थँक्यू. ज्या भाशेन तूं भोंवला त्या भाशेन पयलें तुका डिफिकल्ट दिसता ना आतां इजी दिसता ना विशय कित्याक बिकॉज एवरी कॉन्स्टिट्युन्सी ज्यो भाशेन तूं मिटिंगे 3-3, 4-4 अरे हांव तेकाच लागून भोंवतालो आमकां सगळीं मतां येवपाक जाय म्हणून नॉर्थ टू सावथ सगळ्यो कॉन्स्टिट्युन्सी 40 कॉन्स्टिट्युन्सीनी जो आहा पळय प्रचार खूब बरो प्रचार सगळ्यांनी मेळून केला. तुम्ही चडशे सावथान टायम स्पेंड केल्लो सो तुमच्या मतदारसंघान हे तर इतले मतदार भायर सल्ले तेचे श्रेय तुम्ही कोणाक दिता? म्हाज्या मतदारांक दिता कार्यकर्त्यांक दिता. म्हाज्या मतदारसंघात कळपाक जाय जाल्यार सांगता हांवें एक सुद्दां मिटींग घेवंक ना. तुमी मुद्दामून काडून पळय. हांव फक्त पूर्णता मतदार हे म्हाज्या बरोबर आसात हे फावटी
आनी हे फावटी सरप्रायज साखळेंतल्यान तुमकां दिसपाक शकता. खरें सांगप हांव पयलीं सांगना त्या खातीर की खूब मोठी लीड ही भारतीय जनता पार्टीक हे फावटी मेळटली. हांवें बाकीच्या सगळ्या मतदारसंघांनी मिटिंगो घेतल्यो. एकूय पब्लीक मिटिंगूय म्हाज्या मतदारसंघान घेवंक ना किंवा संघटनेची मिटींग म्हाज्या मतदारसंघातली संघटनेची मिटींग अध्यक्षान घेतल्या, हांवें घेवंक ना. ओके, बट वील गेटींग द गुड लीड. हे वाळपय आणि साखळे कसले सप्लाय जेन्ना लिडर काम करता तेन्ना ताका स्पश्ट ऑफकोर्स करता लोक मेळटा. मतदान करतले. थँक्यू. थँक्यू.